प्रत्येक गावाचं एक स्वप्न असतं, विकसित, सक्षम आणि समृद्ध होण्याचं. आणि जेव्हा त्या स्वप्नाला लोकसहभाग, दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा लाभतो, तेव्हा इतिहास घडतो. गेल्या अवघ्या 2.5 वर्षांत ग्रुप ग्रामपंचायत वडखने विकासाची नवी ओळख निर्माण केली आहे. महिलांसाठी संधी, युवकांसाठी सुविधा, शेतकरी व मच्छीमारांसाठी बळ, विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षण आणि प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारी अनेक विकासकामे आज वास्तवात उतरली आहेत. आज अत्यंत अभिमानाने सांगायचं वाटते की गेल्या अवघ्या 2.5 वर्षात ग्रामपंचायतीने सातत्यपूर्ण पाठपुरावा, योग्य नियोजन आणि अथक प्रयत्नाच्या बलावर अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प वडखलसाठी मंजूर करून आणली. या प्रवासात सर्वात मोठा आणि भावनिक विषय होता आपल्या गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न. कित्येक दशकापासून प्रत्येक उन्हाळ्यात वडखलकरांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ही वेदना आम्ही जवळून अनुभवल्या आणि म्हणूनच सरपंच सौ शिवानी विश्वास म्हात्रे यांनी पदभार स्वीकारल्याच्या दिवसापासून संपूर्ण ग्रामपंचायतीने हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा निर्धार केला. सातत्य पाठपुराव्यामुळे आज 5 लाख लिटर भूमिगत साठवण टाकी, महाराष्ट्र जीवनप्राधिकरणाची 2.5 लाख लिटरची आपली जुनीची टाकी होती, त्या टाकीचं स्ट्रक्चर ऑडिट करून दुरुस्त करून पुनर्जीवित केली. त्याचबरोबर 1.25 लाख लिटरची ESR नवीन उभारली. त्याचबरोबर या पाण्याच्या साठ्याला अजून नैसर्गिक साठा असावा म्हणून नैसर्गिक JW फाउंडेशनच्या माध्यमातून वाटर संस्थेच्या सर्वेनुसार घोलनगर, इंद्रनगर येथे 2 नैसर्गिक विहिरीचं आपण बांधकाम पूर्ण केले. 2.5 लाख लिटर प्रति 12 तास क्षमतेचे जल शुद्धीकरण केंद्राची उभारण्यात आपण आले, पाणी शुद्ध मिळावं म्हणून. परंतु पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी मेन पाईप आवश्यक आहे. ते मेन पाईपचे काम प्रलंबित असल्यामुळं थोडा विलंब झाला. त्याबद्दल सर्व नागरिकांची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आता JW कंपनी गोवा गेट ते वडखल साठवण टाकी पर्यंत मुख्य पाईपलाईन जी काय आपल्याला हवी होती, त्या पाईपलाईन कामाची मंजुरी JW CSR फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आहे आणि ते काम काही दिवसात सुरू होईल. ते काम सुरू झाल्यानंतर पाणी प्रकल्प योजना कायमस्वरूपी यशस्वी करून वडखलचा अनेक दशकापासून शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. तसेच आपण वाढत्या लोकसंख्या, इथं असणारे विविध प्रकल्प आणि आपली ग्रामपंचायतीचा असणारा कार्यालय हा आताच्या कार्यालयीन कामासाठी अपुरा पडत असल्या कारणाने आपण नवीन सुसज्ज अत्याधुनिक इमारतीचं शुभारंभ आज करत आहोत. इमारत बांधत असताना आपण त्या इमारतीमध्ये सभागृह, शासकीय कार्यालयाचे असणारे आपले व्यवस्थापन याची संपूर्ण व्यवस्था आपण त्या इमारतीमध्ये करत आहोत. आपल्या वडखल बाजारपेठेतील म्हणजे जुना मुंबई गोवा हायवे हा अत्यंत नादुरुस्त झालेला आहे. वडखल बायपास झाल्यापासून त्या रस्त्यावरती कुठल्याही शासकीय योजनेचा काम न झाल्या कारणाने त्या रस्त्याचा प्रवास करताना नागरिकांना सातत्याने त्रास होत आहे. परंतु ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच माझ्या सर्व सरकारी सदस्यांच्या सातत्य पाठपुराव्यामुळे JW कंपनीच्या CSR फंडातून आपण वडखल बस स्टँड ते बोरीफाटा CSRच्या फंडातून सिमेंट कॉन्क्रीटचे काम आपण आता आज याचा शुभारंभ करत आहोत. प्रस्तावित कामामध्ये आपण आपली व्यायामशाळा फार जुनी होती, आपण नवीन व्यायामशाळेसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा, नूतन व्यायामशाळेचं बांधकाम आपण प्रस्तावित आहे. आपल्याला हे काम काही दिवसात सुरू होईल. वडखल नाक्यावरची दोन्ही गटर ही चांगल्या प्रकारचा बांधण्यासाठी आपण तेही काम प्रस्तावित आहे. तेही काम काही दिवसात सुरू होईल. आपल्या गावाची प्राथमिक शाळेचं आजचा पट बघितलं तर जिल्ह्यात सर्वाधिक आहे आणि याचा पट लक्षात घेता शाळा चांगल्या पद्धतीने होईल म्हणून शाळेचं नूतन इमारतीच्या कामाचा आपण मंजुरी घेतलेली आहे. आपल्या या संपूर्ण वडखल परिसरात खारेपाटासाठी शैक्षणिक एक माध्यमिक शाळा म्हणून जय किसान विद्या मंदिर वडखल आपण पाहत असतो.
त्या जय किसान विद्या मंदिराची नूतन इमारतीची आपण मंजुरी घेतली आहे. त्याचे काम काही दिवसात सुरू होईल. आपल्या कोले मंदिराचं नूतनीकरणाचं काम सुरू आहे. तिथे सौमंडपाचं काम आपण मंजुरी करून घेतलेले आहे. आपण इंद्रनगर प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीच्या कामासाठी निधी मंजूर केलेला आहे. इंद्रनगर इथल्या अंतर्गत रस्त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून घेतलेला आहे. वडखल बस स्टँडमध्ये शौचालयाची व्यवस्था नाही, तर नूतन शौचालय बांधण्यासाठी आपण निधी मंजूर करून घेतले. आपल्या गावातील ओला सुका कचरा CSR खंडातून JWच्या घनकचरा प्रकल्पात देण्यासाठी आपल्या 3 गाड्या कार्यरत असून आपण इलेक्ट्रिक 3 गाड्या 2 गाड्या येत्या काही दिवसात ग्रामपंचायतीला उपलब्ध होतील. म्हणजे संपूर्ण गावातील कचरा हा घर कचरा प्रकल्पात जाऊन त्याचं विघटन होईल. आपण वडखल गावासाठी एक पाणी शुद्धीकरणाचा प्लॅन जुन्या प्राथमिक शाळेतून आपण बसवण्याचा ही मंजूर आहे. आपल्या सांडपाणी गटाराचा जो पाणी जातो त्यातून जलजंतू रोग होऊ शकतात. त्याचा आपण एसटीपी प्लॅन बसवण्याचा आपण एक तलावाचा गाळ काढून रिटर्निंग वॉल, जॉगिंग ट्रॅक, गणपती विसर्जन घाट, कपडे धुण्यासाठी आपण तलावातला पाणी सोलर पंपाने घेऊन आपण धोबीघाट तयार केला असून जो कपडे धुतलेला पाणी आहे तो गटाराद्वारे बाहेर केला जातो. त्यामुळे आपल्या तलावातला पाणी शुद्ध आणि स्वच्छ राहतो. ही कामं सर्व JW कंपनीच्या JW फाउंडेशन CSRच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या सातत्य पाठपुराव्याने प्रस्तावित असून ही कामं वडखलच्या विकासासाठी या येत्या काही दिवसात पूर्ण होतील व वडखल विकसित वडखल, स्वच्छ वडखल, सुंदर वडखल ही संकल्पना आपण सर्वांनी मिळून साकारूया. इथून पुढे आपण सर्वांच्या सहकार्याने मॉडेल विलेज स्वच्छ व सुंदर वडखल करण्याचे स्वप्न साकार करूया. जय हिंद. धन्यवाद.